सरकारने घोषित केलेले निर्बंध, खरं म्हणजे निर्बंध का म्हणायचा हा प्रश्न आहे. कारण मला आजही आठवतं मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हला आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की हे फेसबुक आम्ही लॉकडाऊन करणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅबिनेटची मीटिंग झाली. त्या कॅबिनेटच्या मीटिंगनंतर सरकारचे 4 मंत्री धावत धावत मीडियाकडे आले. त्या 4 मंत्र्यांचे एकाच वेळी बाईट हे वेगवेगळ्या वाहिन्यांवरती आम्ही पाहत होतो आणि हे 4ही मंत्री सांगत होते की लॉकडाऊन होणार नाही, लोकांची गैरसोय होणार नाही, कशा पद्धतीने लोकांना सोयीचं होईल अशा पद्धतीचं धोरण आम्ही आखलेलं आहे. निर्बंध कडक असले तरी लोकांची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या घोषणा, अशा प्रकारची वक्तव्य ही त्या 4 मंत्री सांगत होते. मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे घराच्या बाहेर पडलेच नसावेत. पण काल जो अनुभव सर्वसामान्य जनता महाराष्ट्रातली घेतीये, सरकारने महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेची शुद्ध फसवणूक केली आहे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे सांगायचं एक आणि करायचं दुसरं. काल कशा पद्धतीने 50% व्यवहार करता येतील, गर्दी कमी करण्यासाठी कसे प्रयत्न केले जातील, वाहतूक सगळ्या कशा सोडल्या वाहतुकीसाठी सगळं कसं व्यवस्थित असेल, अशा पद्धतीच्या घोषणा, अशा प्रकारचं सगळं वक्तव्य या ठिकाणी केलं गेलं. सरकारचे मंत्री येऊन तावातावाने सांगत होते, मात्र प्रत्यक्षामध्ये एक प्रकारचं कठोर लॉकडाऊन करण्याचाच प्रयत्न, महाराष्ट्र पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न हा गेले काल सकाळपासून सुरू झाला. शुक्रवार, शनिवार, रविवार फक्त 2 दिवस, शुक्रवार ते सोमवार असा 2 दिवस लॉकडाऊन करू अशा पद्धतीचं घोषणा प्रत्यक्षात आहे. पण वस्तुस्थिती जी आहे ती कालपासून सर्व प्रकारची दुकानं लॉकडाऊन स्वरूपामध्ये बंद करण्याचा निर्णय, बंद करायला लावण्याचा निर्णय, त्या ठिकाणी पोलीस जात आहेत, प्रशासनाचे लोक जात आहेत आणि हे सगळं बंद करायला लावत आहेत. त्यामुळे एक प्रकारचा प्रचंड नाराजी, प्रचंड अस्वस्थता समाजामध्ये आहे. त्यामुळे मध्येच या सगळ्या विषयामध्ये अजून दुसरं काहीतरी घेतं, पुन्हा आणखीन काहीतरी सुचतं, मग नवीन काहीतरी सूचना नोटिफिकेशन निघतं. एकूण महाराष्ट्रातल्या सरकारचं एक इतकं गोंधळलेलं वातावरण आहे की ते गोंधळलेलं वातावरण बघून ते 3 इडियटमधलं गाणं आठवतं की कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्यूशन का पता नाही. हे जे गाणं आहे, हे गाणं अत्यंत चपकलपणे या राज्यातल्या 3 पक्षाच्या सरकारला जमतं बसतंय. कारण कोणत्याही प्रकारची दिशा दिसत नाही. सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत. निर्बंध लावतो म्हणून सांगितलं, पण निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊन सुरू झालाय. गरिबाचं आम्ही सातत्याने मागणी करत होतो की आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत, पण त्याऐवजी सरकार मात्र पाठिंबा तयार आहोत, पण सरकारने सर्वसामान्य रोजंदारीवरचा जो माणूस आहे त्याच्या मदतीसाठी काय जाहीर करता ते सांगा. 30 एप्रिलपर्यंत तुम्ही हे लॉकडाऊनचे निर्बंध लागू केलेत. महिनाभर महाराष्ट्र तुम्ही ठप्प करत आहात, पण या ठप्प महाराष्ट्रातला सर्वसामान्य गोरगरीब माणूस, हातावरती पोट असणारा माणूस कशा पद्धतीने काय खाईल, त्याचं जगण्याचं कसं असेल, तो जगेल कसा, त्याला जगण्यासाठी हातावर पोट असणाऱ्यांसाठी आपण मदत काय देणार, अशा प्रकारचं साधं सौजन्य हे सुद्धा सरकार दाखवायला तयार नाही. इतकं निर्दयी सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे की महाराष्ट्रातल्या जनतेशी त्यांना काही देणं घेणं नाही. कारण त्यांना हे माहिती आहे की हे सर्वसामान्यांचं सरकार नाहीच आहे. सुरुवातीला सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक करून आलेलं सरकार आहे आणि आजही हे सरकार महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक करतंय. आणि त्याच्यामुळे एकतर अर्थचक्र गतिमान करायचं अशा प्रकारच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या, पण अर्थचक्र गतिमान जाऊ द्या, अर्थचक्र ठप्प करण्याचं काम, अर्थचक्र महाराष्ट्र ठप्प करण्याचं, महाराष्ट्र थांबवण्याचं काम महाराष्ट्रातलं हे आघाडी सरकार करतंय, फसवणूक करतंय. त्याच्यामुळे पूर्ण सहकार्याची भाषा असून सुद्धा दुर्दैवाने राज्य सरकारची दुटप्पी भूमिका, महाराष्ट्रातली फसवणुकीची भूमिका ही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी म्हणजे लोकांमध्ये जो असंतोष आहे
तो या निमित्ताने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय की लोक प्रचंड असंतोष आहे, कशा पद्धतीने जगायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने काही गोष्टी केल्या पाहिजेत, काही तास दुकानदारांना उघडे ठेवायला परवानगी दिली पाहिजे, पण सरकार हे करताना कुठे दिसत नाही. दुसरं असं की वीज बिलाची वसुली अजूनही सुरू आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लॉकडाऊनमुळे तुम्ही तुमच्याच निर्णयांनी, कठोर निर्णयांनी सगळं ठप्प झालंय, लोकांचे रोजगार थांबलेत, लोकांना कामधंदे नाही आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जाऊन वीज बिलाची तोडणी करताय. सातत्याने या काळामध्ये वीज बिलाची तोडणी थांबवली पाहिजे, ती थांबवत नाही. हे जनविरोधी सरकार, यांना कुठल्याही सरकारच्या जनतेच्या भावनांची दखल घेण्याचं सौजन्य हे सरकार दाखवत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारकडे सोल्युशनच नाहीये. आणि म्हणून 3 इडियटमधलं गाणं पुन्हा एकदा मी सांगतो की ते गाणं कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे, सोल्युशन का पता नाही, हे सरकारचं गाणं. दुसरं आणखीन एका मुद्द्याकडे मला लक्ष वेधायचं आहे. काल नवीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चार्ज घेतला. त्यांना चांगला कारभार त्यांनी करावा यासाठी शुभेच्छा नक्कीच आहेत. पण ते घेताना असं म्हणाले की प्रशासनामध्ये, पोलिसांमध्ये असे संघनिष्ठ अधिकारी कोण आहेत याची तपासणी आम्ही करणार आहोत. माझं वळसे पाटलांना विनंती आहे की संघनिष्ठ अधिकारी म्हणजे जो राष्ट्रप्रेमाचा विषय मांडतो तो संघ, जो देशाचं प्रेम शिकवतो तो संघ, अशा संघनिष्ठ अधिकाऱ्यांना शोधण्याऐवजी आपण पोलिसांमध्ये अजून किती वाझे आहेत, सरकारच्या वेगवेगळ्या विभागात अजून किती वाझे दडून बसलेले आहेत याचा शोध घ्या. ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे, ते महाराष्ट्राला पुढं नेणार आहे, ते महाराष्ट्रासाठी चांगलं असेल. त्यामुळे संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा प्रशासनामधले वाझे शोधा, त्याचा अधिक चांगला फायदा होईल. हे मी त्यांना सांगायचंय. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊनचा विरोध लोक करतायत. आज दादरमध्ये सुद्धा व्यापारी रस्त्यावर उतरले. मी तुम्हाला तेच सांगतोय की सरकारने फसवणूक या ठिकाणी पूर्णपणे फसवणूक, म्हणजे तुम्ही तुमच्याच चॅनलवरनं, तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरनं 4 मंत्री, मग अजित पवार असतील, नवाब मलिक असतील, मुंबईचे पालकमंत्री असतील अस्लम शेख, आणि आणखी असे 4 मंत्री येऊन कॅबिनेट नंतर आले आणि त्यांनी सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की लॉकडाऊन नाही, लोकांना त्रास होणार नाही, आम्ही सगळ्यांचा विचार केला आहे, एक फक्त कठोर निर्बंध केलेत. आणि त्यावेळी जनता सुद्धा या मनस्थितीमध्ये होती की बरोबर आहे, कोरोनाचा लढा, कोरोनाचा प्रभाव वाढतोय, तर आपण सहकार्य केलं पाहिजे, या भूमिकेमध्ये जनता होती. पण ज्या पद्धतीची दडपशाही राज्य शासनाकडून आता महाराष्ट्रात सुरू आहे, महाराष्ट्र पूर्ण ठप्प करण्याचं कारस्थान आहे. आणि त्यामुळे स्वाभाविक आहे समाजातले वेगवेगळे घटक, कालपासून तर अनेक प्रकारचे लोक, मग ते फक्त व्यापारीच असं नाही, अनेक प्रकारचे ऑफिसेस आहेत, अनेक प्रकारच्या इतर गोष्टी आहेत, हे सगळे अत्यंत संतप्त आहेत, अस्वस्थ आहेत, ज्या दडपशाही पद्धतीने बंद करण्याचं चाललंय. त्यामुळे सरकार फसवणूक करत आहे, ही भावना महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आज आहे. मुंबईमध्ये फक्त 3 दिवस पुढे तेवढाच लशीचा साठा आहे. केंद्र सरकारनेही लवकर लस पाठवून, केंद्राने हे स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला लसीकरण कमी पडू दिलं जाणार नाही, तुम्ही लसीकरण वाढवा, त्या प्रमाणामध्ये तुम्हाला लसीचा साठा मिळेल, हे केंद्राने वारंवार स्पष्ट केलं आहे. हेच सरकार आहे की जे, म्हणजे आत्ता त्यांनी फार अभिमानाने सांगितलं की 3 लाख 4 लाख लसीकरण आम्ही एका दिवशी केलं. पण मग हे जर 2 महिन्यापूर्वी केलं असतं, आम्ही त्यावेळी सातत्याने सांगत होतो, त्यावेळी मुख्यमंत्री काहीतरी आफ्रिकेतील लस परत आली अशी खोटी माहिती देत होते, नवाब मलिक पंतप्रधानांनी अगोदर लस घेतली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही त्यावेळी लसीकरणाला गतिमानता देण्याऐवजी, लसीकरणासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सक्षम करण्याऐवजी तुम्ही जर त्यावेळी राजकारण करत बसला होता, त्यावेळी ते राजकारण तुम्ही न करता लसीकरणाला प्राधान्य तुम्ही दिलं असतं, तर आज ही वेळ महाराष्ट्र जो भोगतोय, महाराष्ट्र देशात नाही जगात स्वतः काही वरच्या नंबरला आलेला आहे, ती परिस्थिती महाराष्ट्रातली कोरोना बाधित जी मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आहे, ती वेळ महाराष्ट्रात आली नसती. तुमच्या अपयशामुळे, तुम्ही धोरण लसीकरणाचं नीट न आखल्यामुळे आज महाराष्ट्र ही परिस्थिती भोगतोय, हे विसरता कामा नये. त्यामुळे केंद्रानंतर सांगितलेलं आहे, 15 मार्चची परिस्थिती, 15 दिवसापूर्वीची परिस्थिती, 15 मार्चला महाराष्ट्रामध्ये 44% साठा फक्त लसीकरणाचा वापरला जातो, 56% पडून असतो. ही दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रामधली होती. ही परिस्थिती तुम्ही बदलली असती, पूर्वीपासून सक्षम नीट केलं असतं सगळी यंत्रणा, तर आज महाराष्ट्रात इतके कोरोनाबाधित झाले नसते. त्यांचं असं म्हणणं आहे की आता 3 दिवस पुढे एवढा साठा आहे, केंद्र वारंवार महाराष्ट्राला सापडतं. महाराष्ट्राला पूर्ण आजही तुम्ही मग आजही देशामध्ये लसीकरण, सर्वाधिक लसीकरणाचा साठा महाराष्ट्राला मिळाला. जर सापत्न भावाची वागणूक असती तर ती सर्वाधिक साठा मिळण्याचं कारण काय होतं?
त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अभिमानाने सांगितलं की देशात आम्ही नंबर 1 आहोत लसीकरणामध्ये. अहो तुम्हाला साठा सर म्हणजेच याचा अर्थ असा की केंद्राने साठा दिला म्हणून आपण नंबर 1 होऊ शकलो. आता केंद्र साठा देतंय. प्रश्न असा आहे की तुम्ही तो लोकांना देण्यात कमी पडलात, हे तर वास्तव आहे. ती यंत्रणा जर तुम्ही अगोदर उभी केली असती तर आतापर्यंत खूप गतिमानतेने आपण चांगल्या पद्धतीने लसीकरण करू शकलो असतो. ते लसीकरण नाही करू शकलो, हे आपलं या राज्य सरकारचं अपयश आहे. दुसरा प्रश्न, परमवीर सिंग 9:30 वाजेपासून ते न्याय कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. माझे त्यांना रिपोर्टिंग करत होते असं देखील म्हणण्यात येत आहे. परमवीर सिंग यांना अटक करावी का, भाजपाची काय भूमिका असणार? आपल्या कायद्याप्रमाणे कायदे काम करेल, कायदा आपलं काम करेल. कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि कायद्यासमोर ज्या गोष्टी येतील त्याप्रमाणे यंत्रणा काम करतील. कायद्यानुसार जे व्हायचे ते होईल. हे सरकार तिन्ही पक्षाचं आहे, सत्तेमध्ये तुम्ही जात आहे. ज्या प्रकारे संजय राठोडांचा राजीनामा झाला त्यासाठी रिप्लेसमेंट मंत्री नेमले, परंतु राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन खूप तत्परता दाखवली मंत्रिपद देण्यासाठी. असं कुठंतरी वाटतंय का मुख्यमंत्री प्रशासनावर लक्ष नाही, द्यावं? हे तर स्वच्छ स्पष्ट आहे की त्या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रवादींचा मोठ्या प्रमाणात म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांचा किती अवस्था आहे. काँग्रेसला तर कोणी विचारतच नाही ना, त्यांच्या खात्याला काही मिळतं. आत्ता स्वतः जाऊन परवा भेटले की निधीचं वाटप झालं पाहिजे, समन्वय. त्यामुळे हे तर सगळं स्पष्ट चित्र समोर सगळ्यांसमोर की कुणाचा वरचष्मा आहे, शिवसेनेच्या मंत्र्यांना किती स्थान आहे, किती त्यांचा श्रेय आहे. हे तर काँग्रेसला तर काय परिस्थिती वाईटच आहे. त्यामुळे हे तर सगळं चित्र स्पष्टच आहे.